हॅलो फ्रेंड्स, हाय, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. आजचा हा आपला दुसरा व्लॉग आहे. पहिला व्लॉग तर तुम्ही सगळ्यांनी बघितलाच आहे. जर बघितला नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो, नक्की विजिट करा. आज आपण चाललो आहे तळेगाव दाभाडे येथून जेजुरी गडावरती. सो आजचा आपला प्रवास तळेगाव दाभाडे ते जेजुरी आहे. तळेगाव टू जेजुरी हा रूट जवळपास 86 किलोमीटर्सचा आहे, 86 किलोमीटरचा. आणि हा आहे कात्रज, बापदेव घाट, सासवड आणि जेजुरी असा हा प्रवास आहे. सो आज आपण तळेगाव टू जेजुरी असा प्रवास करणार आहोत. तुम्हाला पुढचे अपडेट्स मिळत जातील. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, तर आता मी थांबलेलो आहे इथे बापदेव घाटामधल्या अस्मिता वडेवाले इथे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा नाश्ता मिळेल, पार्किंगला जागा आहे आणि मेन म्हणजे वॉशरूम आहे, चांगल्या प्रतीचं वॉशरूम. सो नक्की विजिट करा. तो आता आपण नाश्ता करणार आहोत, मिसळ आणि मटकी बेळसा. बघूया. फायनली नाश्ता झालेला आहे आणि आता आपण निघालो आहोत बापदेव घाटावरनं जेजुरी येते. सो आता पुढचा प्रवास आपला बापदेव घाट ते जेजुरी आहे. हार्डली एक 20 किलोमीटरचा आहे, जास्ती काही लांबचा नाही आहे. सो पोचून जाऊ आपण, एक अर्धा पाऊण तासामध्ये पोचून जाऊ. सो भेटूयात तिथे. बाय. फायनली येऊन पोचलेलो आहे जेजुरी गडाच्या पायथ्याशी आणि आता चढायला सुरुवात करणार आहे. सो 5-1 मिनटात सुरू करेल आणि हार्डली 100 पायऱ्या आहेत, अजून 100 ते 150 पायऱ्या. सो होऊन जाईल एक 15-20 मिनटं किंवा मॅक्झिमम 25 मिनटामध्ये वर पोचून जाऊ. सो आपण वरती जाऊन आता दर्शन घेणार आहोत जेजुरी खंडेरायाचं. थोड्याफार पायऱ्या चढून वर आलो आहे
आणि आता पुढच्या अजून पायऱ्या चढतोय. एक 15 मिनिटामध्ये वर पोहोचून जाईल. इथे गडावर भंडाऱ्याचं खूप महत्त्व आहे. सो आपल्याला म्हणून इकडे सगळीकडे हळद आणि भंडारा हाच बघायला मिळतोय. आपण बघू शकता इकडे. आत्ताच पेढे घेतलेले आहेत या दादाकडनं. दादा हाय म्हण. हाय, तुझं नाव? माझं नाव सुनील जाधव. सुनील जाधव याच्याकडनं आपण आत्ताच पेढे घेतलेले आहेत. तुम्ही इकडे आलात तर नक्की यांच्याकडनं पेढे घ्या. मुख्य प्रवेशद्वाराची इथे पोहोचलेले. आता मास्क कंपल्सरी. मास्क नसेल तर 500 रुपये दंड आहे. फायनली गडावर येऊन पोहोचलेलो आहे आणि आत्ता कळतंय जेजुरीला हा सोन्याची जेजुरी का म्हणतात. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. सगळीकडे नुसता भंडाराच भंडारा, नुसती हळद. आपण गर्दी बघू शकता, भयानक गर्दी इथे. हे दर्शनासाठी रेग्युलर रांग पण आहेतच. त्याच्याशिवाय इथे VIP पास देखील मिळतो आणि त्वरित दर्शन पास पण मिळतो. त्वरित दर्शन पास हा 50 रुपये आहे, तर VIP पास हा 201 रुपये आहे.
गर्दी काही कमी व्हायचं नाव नाही घेते. आम्ही विचार करत होतो 5-10 मिनटं बाजूला बसून थोडी गर्दी कमी झाली की जाऊन दर्शन घ्यावं, पण ते अवघड वाटतं. आता इथे VIP पास घ्यायचा आणि दर्शन घ्यायचं. मंदिराच्या उजव्या बाजूला VIP पास मिळतो 200 रुपयाचा. हा इथे तुम्ही बघू शकत असाल. आणि मंदिराच्या डाव्या बाजूला रेग्युलर दर्शन पास मिळतोय 50 रुपये प्रति व्यक्ती. हे बघा, इथे काहीतरी वेगळं दिसतंय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येतात आणि वेगवेगळ्या प्रथेने इथे दर्शन घेतात. VIP पास काढून आलो आता. 1 मिनिट दाखवतो. VIP पासला सुद्धा थोडी रांग आहेच आहे. किती जरी म्हणलं तरी रांग आहेच. यळकोट यळकोट सदानंदाचा यळकोट. हा, फायनली कसलं भारी दर्शन झालं. आणि खूप गर्दी होती, पण समहाऊ VIP पासमधनं मॅनेज झालं आणि खूपच सुंदर दर्शन झालेलं आहे. सो आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा AF TVला. आणि पुढचा व्हिडिओ आपल्या भेटीला लवकरच येईल. तोपर्यंत यळकोट यळकोट, जय मल्हार.